रात्री युगला एवढा जास्त खोकला होता का मी आणि रोहित तर पूर्ण घाबरलो. माहिती नाही पण 1 महिन्यापासून खोकला काही पिच्छा सोडत नाहीये. थोडासा बरा होतो आणि परत एकदा तो त्याला यायला लागतो आणि आता दिवाळी, गोड खाणं आम्ही गोड खातोय तर त्यालाही थोडंफार दिलं जातंय. जे की डॉक्टरांनी सांगितलं की पूर्णपणे बंद करा. तेल हे ते त्याला बिलकुल देऊ नका. दुधाचे पदार्थ देऊ नका. तळलेले देऊ नका. आणि त्याला ब्रॉन्कायटिससारखं घशामध्ये आहे त्याच्यासाठी त्यांनी अँटिबायोटिक दिलं आणि ते औषध दिल्यावर आता युगला फरक आहे. पण तरी 4 दिवस त्याला कुठल्याही हवेत न्यायला नाही सांगितलंय. आणि मग घरी आल्यानंतर सगळे पाहुणे मंडळी आली आहे. दिवाळी म्हटलं की घर कसं पाहुण्यांनी भरलेलं असतं आणि ते मला आणि युगला खूप जास्त आवडतं. तर इथे हर्षूदादा आणि सर्वेशदादा गाणे म्हणवून त्याचं मस्त मनोरंजन करत होते. त्याने छान वाफ देखील घेतली. मग आम्ही सगळ्यांचं फेवरेट स्वामी सॉन्ग लावलं. युगची आत्तू आली आहे, मासी आली आहे, हर्षूदादा, सर्वेशदादा, आरूदादा, मना देखील आहे. त्याच्यामुळे दिवसभर घरात गोंधळ असतो. ऑफिसची कामं तर काही होत नाही. पण मजा येते हे सगळं करताना आणि यानंतर सगळं काही जेवणं खाऊन आवरून या दोघी पोरी गेल्या शॉपिंगला आणि मग आईंवर आणि माझ्यावर जबाबदारी होती या सगळ्यांना सांभाळण्याची. पण आई आणि मी त्यांना पूर्ण पसारा करू देतो दिवसभर. काय खेळायचं आहे ते खेळा, गार्डनमध्ये खेळा. त्यानंतर दीदी आणि पूजाताई देखील आल्या. मग मस्त चहा वगैरे घेतला. त्यानंतर सगळ्यांसाठी आलूच्या दशम्या बनल्या होत्या. त्याच युगने देखील खाल्ल्या आणि जेव्हा मी व्हिडिओ घ्यायला लागली तर त्याला एक घास देखील खायचा नव्हता आणि औषध दिल्यानंतर तो एकदम फ्रेश होता. त्यानंतर मी मस्त ब्लिंकिटवरनं पत्ते मागवले होते. बदाम सत्तीचा मस्त डाव रंगला. बिग बॉस बघितलं, आईस्क्रीम खाल्लं, खूप सारी मस्ती, रात्री खूप साऱ्या गप्पा आणि दिवसाचा शेवट झाला. बाय.